टोरेस कंपनीचा सीईओ तौसिफ रियाजला अखेर अटक करण्यात आली आहे। घोटाळा समोर आल्यानंतर तो फरार होता। विशेष म्हणजे हा घोटाळा आपणच उघडकीस आणला असा तौसिफ रियाजचा दावा आहे। टोरेस घोटाळ्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। अधिक माहिती घेऊया। आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी सूरज ओझा। सूरज, तौसिफला आता अटकही करण्यात आली आहे, पण आपणच हा घोटाळा समोर आणला असा त्याचा दावा आहे। नक्की काय म्हणायचंय तौसिफला? नक्की तौसिफ रियाज यांनी हा जो प्रकरण आहे तो समोर आणला होता असा दावा त्यांनी सुरुवातीला केला होता। मात्र जेव्हा हा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये या तौसिफ रियाजला आरोपी करण्यात आला होता आणि तो फरार होता, वॉन्टेड होता। तो त्याच्या वकिलांच्या मार्फतीने तो विसल ब्लोअर आहे अशी माहिती तो समोर देत होता आणि त्यांनी रिपोर्ट ही देखील तयार केली होती। त्याचा दावा होता की त्यांनी EOW लोकल पोलीस स्टेशन सगळ्यांना माहिती दिली होती, तरी देखील एजन्सीने कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाहीये। मात्र या प्रकरणी तो फरार असल्या कारणाने और याच कंपनीमध्ये तो CEO होता असल्याचा रेकॉर्डवर दिसत असल्याने त्याला आरोपी करण्यात आला होता। सध्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। या प्रकरणी पुढील चौकशी करत आहे। जी, धन्यवाद सूरज आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।